शकतील? सुरेशजी, त्यांचं म्हणणं आहे, जे प्रश्न महाराष्ट्राच्या मनात आहेत, सामान्य कार्यकर्त्याच्या मनात आहेत, जे प्रश्न सगळ्यांना पडलेले आहेत, ते प्रश्न तुमच्या नेतृत्वाकडून का उपस्थित केले जात नाही आहेत? जर तुमच्या ही काही लोकांना वाटतंय की हो, हे संशयास्पद आहे, की तुम्हाला वाटतंय की तुमच्यात सुद्धा काही लोकांचं वेगळं मत आहे, काय नेमकं घडतंय आम्हाला कळत नाहीये, तुम्ही जरा सांगा. विलासजी, अजितदादाच्या जाण्यानं आम्हा सर्वांना एक मोठं दुःख आहे. आमच्यासाठी ही घटना म्हणजे एक आमच्यावर मोठा झालेला आघात आहे. हां. खरं तर आम्ही या दुःखात आहोत आणि या दुःखाच्या प्रसंगात असताना आम्हाला आमचे सहकारी, मित्र, शत्रू यांच्याकडनं अनेकाकडनं म्हणजे या दुःखामध्ये सावरण्याचं बळ भेटावं अशी सहानुभूती असू द्या किंवा एक मॉरल वाढवण्यासाठी त्यांचे शब्द होते. पण काही लोक पहिल्या दिवसापासून या गोष्टीवरती राजकारण करत होते. ते तुम्ही महाराष्ट्र बघतोय. हां. माझं स्पष्ट मत आहे की कसलं राष्ट्रवादी राजकारण? काँग्रेस सूरज एक कसलं राजकारण हो, करतोय? कोण एक राजकारण मिनिट करतोय? एक मिनिट, एक मिनिट. कसलं नाही, नाही. थांबा ना, लवांडे थांबा ना. विकाजी, थांबा विकाजी, ना. तुम्ही बोलत असताना त्यांनी बोललेले नाहीयेत, त्यामुळे प्लीज मी तुम्हाला विनंती थांबा ना. करतो. मी तुम्हाला मी काय तुम्हाला वेळ मिरच्या देतो, मी लागतायत? तुम्हाला वेळ देतो, तुम्हाला प्लीज. काय मिरच्या लागताय? थांबा ना जरा, बोलू द्या. थांबू द्या, बोलू द्या. विकाजी, विकाजी, बोलू द्या ना, विकाजी, थांबा ना जरा, आपण बोलू द्या सिनियर की. आहात, प्लीज. तुम्हालाच खूप कळतं आणि दुसऱ्या बाकीचे वेळेच आहे. जरा थांबा ना, बोलू द्या की. हा, बरं, तुम्ही बोला, माझ्याशी बोला. माझं म्हणणं विलासजी, ह्याच्यामध्ये काय आमच्या सगळ्यांची मागणी आहे. म्हणजे आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा महाराष्ट्रातला एकही असा माणूस नाही की या घटनेची सखोल चौकशी व्हावी, ह्याच्यातून सत्य बाहेर यावं. ही मागणी आम्ही स्वतः, मुख्यमंत्री असू द्या, देशाचे गृहमंत्री असू द्या. थांबा, थांबा, चौकशीचं थांबा पत्र ना. दाखवा, पत्र लेखी मागणी केल्याचं पत्र दाखवा. लवांडे थांबा ना जरा. एक नाही नाही, मिनिट, लेखी मागणी केल्याचं पत्र मी- दाखवा ना. प्लीज प्लीज. विकाजी, विकाजी, मी विचारतो ना, माझं काम तुम्ही नका करू, माझं काम मला करू द्या, माझं काम मला करू द्या, मी विचारतो त्यांना. हा मध्ये बोलायचं बंद करा. पहिलं चर्चेला आला, चर्चेसारखं वागा, हे करा. हा, व्यवहार ठीक करा. आहे, सूरजजी बोला, मी आहे. माझं माझं म्हणणं काम आहे मी की करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या दिवशी पहिल्या दिवशी त्या ठिकाणी आलेले होते, त्यांनी तिथं जाहीर केलं होतं. त्याच्यानंतर अंत्यविधीच्या दिवशी देशाचे नागरी उड्डाण मंत्री आले होते. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी चौकशी त्यांच्या डिपार्टमेंटची तिथं लावलेली आहे. चौकशी केंद्र सरकारकडनं होते, चौकशी राज्य सरकारकडनं होते, सीएडी कडनं होते. आम्ही त्याचा पाठपुरावा केल्याच्या नंतर आम्हाला असं समजलं की ही चौकशी चालू आहे. याच्या काही कार्यकाळाच्या नंतर, जसं आता नुकतंच मला वाटतं 2 दिवसापूर्वी जे अहमदाबाद का सुरत मध्ये जे विमान पडलं होतं त्याचा सुद्धा अहवाल, म्हणजे एक त्याचा कार्यकाळ असतो म्हणले. त्याच कार्यकाळामध्ये चौकशी या 2 प्रकारची होते, एक प्राथमिक आणि एक फायनल, असे 2 प्रकारचे रिपोर्ट त्या ठिकाणी येत असतात. ही चौकशीचा रिपोर्ट हे काही दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडला जाईल. परंतु ती चौकशी येईपर्यंत आता त्यांनी जे प्रश्न उचललेत, आमच्याही मनामध्ये ते प्रश्न आहेत. परंतु चौकशी चालू असताना अशा पद्धतीचं आम्हाला कुठं अडथळा निर्माण होईल नाही किंवा नाही, एक चौकशी वेगळ्या दिशेने जाईल. एक मिनिट, सूरजजी, मला पूर्ण करू द्या. हा हा, बरं बोला. आमच्या मनामध्ये तेच प्रश्न आहेत. आम्ही सुद्धा तशा पद्धतीचं, जोपर्यंत चौकशीतून सत्य बाहेर येत नाही, ब्लॅक बॉक्स मध्ये नेमकी काय चर्चा झाली बाहेर येत नाही, तोपर्यंत आपण टेक्निकली, म्हणजे हे प्रश्न आमचे आणखी राहिलेले आहेत, याच्यावरती सुद्धा उत्तर भेटलं पाहिजे, ही सुद्धा आम्ही मागणी करणार. पण सूरजजी, एक मिनिट. मिनिट. प्रश्न जे त्यांच्या मनात आहेत ते तुमच्या मनात आहेत, बरोबर? हे वाक्य तुमचं आहे आता. मग त्यांनी जर प्रश्न विचारले तर त्याला इव्हेंट कसं काय म्हणायचं? अहो, ह्यांनी प्रश्न कुठं, तुम्ही माध्यमाच्या समोर तुम्ही जावा, त्या यंत्रणेशी भेटावं, असं आमचं म्हणणं आहे. आणि माझं विलासजी, मगाशी विकास लवांडेजी बोलत होते ना, विकास लवांडेला मी नावासहित सांगतो, राजेश भैया टोपे, अंकुश अण्णा काकडे आणि आणखी 3-4 नेते आहेत, अमोल कोल्हे साहेब, हे दादाच्या पार्थिवाला अग्नी देण्याच्या आधी त्यांना वाटलं तर मी ते व्हिडिओ पण पाठवतो, वेळेसहित असतात व्हिडिओ तुमचे. अग्नी देण्याच्या आधी विलिनीकरणावर चर्चा होती. आम्हाला त्यावेळी आमचा धक्का जो आम्हाला लागला होता, आम्हाला सगळ्याला किंवा अजितदादाच्या कुटुंबाला मॉरल सपोर्टची गरज होती. आम्ही त्या धक्क्यात होतो. आमच्याकडनं कधी विलिनीकरणाची चर्चा झाली नाही. आमच्याकडनं कधी या गोष्टीवरचं अजूनही आम्ही त्या धक्क्यात आहोत. आम्ही म्हणत नाही की त्यांनी प्रश्न उठवलेत म्हणून. आमचं म्हणणं आहे, तुम्ही प्रश्न संविधानिक तेही यंत्रणा त्यांच्याकडे जाऊन उचला. तुम्ही ह्या माध्यमासमोर मांडून लोकांच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून काय भेटणार आहे? तुमची मागणी आमची मागणी सारखी आहे ना. तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही येतो, चला जिथं जायचं. अगदी थोडक्यात मी उत्तर घेतो, मला 2 पाहुण्यांकडे पण जायचंय. तुम्ही म्हणलात ना रोहित पवार असे आयरेगैरे नाही, ते लोकप्रतिनिधी, मी येतो तुमच्या सोबत, चला तिथं. पण हे जे काही चालू आहे ह्याच्यामध्ये मला कुठंतरी राजकीय धूर दिसतोय, म्हणून मी बोललेलो आहे. ठीक आहे विकासजी, एक थोडक्यात कमेंट, कारण मी तुम्हाला शब्द दिला होता, तुम्हाला वेळ देतो, थोडक्यात कमेंट, मला 2 पाहुण्यांकडे जायचंय.
पहिली गोष्ट, राजकारण कशाला म्हणतात? शेतकरी आत्महत्या झाल्या, बोलायचं नाही. सरकारी शाळा बंद पडल्या, बोलायचं नाही. कुणी एखादा नेता असा गेला अचानक, बोलायचं नाही. याला राजकारण म्हणतात का? ही हुकुमशाही आहे. आणि रोहित पवारांना कुणी तिकोजीरावांनी काही शिकवायची गरज नाही. रोहित पवार एक अतिशय अभ्यासू नेता आहे. त्यांनी जे काय पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं ना, ते कुठं बाजारात विकत नाही आणलेलं. सूरज, जरा बोलताना भान ठेवा जरा. जनाची नाही मनाची लाज, त्यांच्या बरं, कुटुंबाचा वैयक्तिक सुरता नको, गेलाय. वैयक्तिक नको, वैयक्तिक नको. आपण काय नाही, नाही, बोलतोय? हे जे आपण म्हणतात वैयक्तिक ना, नको, आपण हे जे मुद्द्याचं म्हणतात, बोलूया. बोला, तुम्हाला तुम्हाला काय वाटतं? तुम्ही डोक्याला बरं. उचलली जी पावलं टाकता, बरं, ठीक आहे, मी उगाच दोघांनाही काय- थांबवतो. मला हा वाद जास्त पुढे नाही न्यायचा. 2 पाहुण्यांकडे माझं जायचं राहिलंय. आपल्यासोबत केशव पद आहेत. केशवजी, मी तुमच्याकडे शेवटी येणार आहे आज. त्याचं कारण असं आहे की या सगळ्यामध्ये अजून आरोपांची ही राळ आणि संशय कल्लोळ याच्यामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षसुद्धा होता. त्यांनी त्याचा संदर्भ जोडला तो 100 कोटीच्या त्या फाईलशी. जयेश, तुम्ही वकील आहात, तुम्हाला